Let's start cell biology and biotechnology. Okay. Now, what is cell biology? Cell biology is the branch of biology that deals with the study of cells. ठीक आहे. सो सेल बायोलॉजी मध्ये आपण काय करतो तर स्टडी करतो कशाचा वेगवेगळ्या टाईपच्या सेल्सचा. ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये कोणते कोणते सेल्स स्ट्रक्चर ऑफ सेल इन्क्लूड होतं टाइप्स ऑफ सेल्स सेल ऑर्गॅनली अँड देअर फंक्शन्स सेल डिव्हिजन अँड अदर सेल्युलर प्रोसेस हे सगळे इन्क्लुडेड असतात. सेल बायोलॉजीलाच आपण म्हणतो सायटोलॉजी. ठीक आहे. Study of cells is called as cytology. The branch of biology which deals with the study of cells. ठीक आहे. It helps in understanding the basic units of life. लाईफचे काही खूप बेसिक युनिट्सला समजून घेण्यासाठी सेल बायोलॉजी इज व्हेरी इम्पॉर्टंट. काय काय गोष्टी कॉज ऑफ डिसीज एखाद्या डिसीजचा कॉज काय आहे सेल्युलर लेवलवरती आपण तो फाइंड आउट करू शकतो. किंवा मेकॅनिझम काय इन्फेक्शनचं कॅन्सरचे डेव्हलपमेंट आणि ट्रीटमेंट फाइंड आउट करू शकतो. जेनेटिक डिसऑर्डर्स आहेत का कोणते ते फाइंड आउट करू शकतो. या सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतात मेडिकल रिसर्चमध्ये ड्रग डेव्हलपमेंटमध्ये बायोटेकमध्ये आणि रिजनरेटिव्ह मेडिसिन्समध्ये. ठीक आहे. सो स्क्रीनशॉट्स काढून घ्या व्यवस्थित सगळ्याचे. ठीक आहे. पीपीटीचे स्क्रीनशॉट काढा जर का तुम्हाला हँड रिटन नोट्स काढता येत नसतील इन केस. ठीक आहे. त्यातल्या त्यात आय विल सजेस्ट की नोट्स काढून घ्या. इट इज इम्पॉर्टंट. सो देर आर फ्यू रिसर्च इन्स्टिट्यूट्स इन इंडिया. आपल्याला दोन बघायचं. एक नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स NCCS. ठीक आहे. जे कुठे आहे पुण्यामध्ये. कुठे आहे पुण्यामध्ये. इट इज लोकेटेड इन पुणे. कंडक्ट्स ॲडव्हान्स रिसर्च इन सेल बायोलॉजी. सेल बायोलॉजीमध्ये खूप ॲडव्हान्स रिसर्च हे एक इम्पॉर्टंट इन्स्टिट्यूट आहे जे सेल बायोलॉजीमध्ये इम्पॉर्टंट ॲडव्हान्स्ड रिसर्च कंडक्ट करतं. आणि मोस्ट इम्पॉर्टंटली कॅन्सर स्टेम सेल मॉलिक्युलर आणि इम्युनॉलॉजी दीज आर इम्पॉर्टंट एरिया ज्याच्यामध्ये नॅशनल सेंटर ऑफ सेल सायन्स हे काम करतं. ठीक आहे. नेक्स्ट इज इन्स्टिट्यूट ऑफ स्टेम सेल सायन्स अँड रिजनरेटिव्ह मेडिसिन इन बेंगलुरू. ठीक आहे. बेंगलुरूमध्ये म्हणजेच कर्नाटकामध्ये लोकेटेड आहे. ठीक आहे. बेंगलुरूच्या कर्नाटकामध्ये लोकेटेड आहे हे. आणि याचं काम काय इट फोकसेस ऑन द स्टेम सेल अँड रिजनरेटिव्ह मेडिसिन रिसर्च. याचं काम कुठे आहे इट इज लोकेटेड इन बेंगलुरू. आणि त्याचं सगळ्यात महत्त्वाचं काम याचा फोकस कुठे असतो इन द स्टेम सेल अँड रिजनरेटिव्ह मेडिसिन्स. स्टडीज कुठे कुठे कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये आहे स्टेम सेल टिश्यू रिपेअर डेव्हलपमेंटल बायोलॉजी अँड डिसीज मॉडेलिंग. दीज आर इम्पॉर्टंट एरियाज जिथे इन्स्टिट्यूट ऑफ बेंगलुरू जे आहे ते काम करतं. ठीक आहे. नेक्स्ट इज स्टेम सेल अँड इंट्रोडक्शन. स्टेम सेल आर स्पेशल टाईप ऑफ सेल्स प्रेझेंट इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. स्टेम सेल म्हणजे काय असतं सो आपल्या बॉडीमध्ये खूप सारे वेगवेगळ्या टाईपचे सेल्स असतात. जसं की लिव्हरमध्ये हिपॅटोसाइट्स असतात किंवा इंटेस्टिनल सेल्स झाले. तर हे सगळे सेल्स ना स्वतःसारख्या सेल्सला जनरेट करू शकतात. फॉर एक्झाम्पल हिपॅटोसाइट्स हे हिपॅटोसाइट्सलाच तयार करू शकतात. पण स्टेम सेल आपल्या बॉडीमधले अशा टाईपचे सेल्स आहेत जे कोणत्याही टाईपच्या सेलला जनरेट करण्याची कॅपॅबिलिटी ठेवतात. ज्यांची ॲबिलिटी असते कोणत्याही टाईपच्या सेलला जनरेट करण्याची त्याला आपण म्हणतो स्टेम सेल. ठीक आहे. दे प्ले एन इम्पॉर्टंट रोल इन ग्रोथ रिपेअर अँड वुंड हिलिंग. कुठे कुठे ग्रोथ रिपेअर आणि वुंड हिलिंग या तिन्ही पण कॅटेगरीजमध्ये खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतात आपले स्टेम सेल. फॉर्मेशन अँड डिफरन्सिएशन. सो कसं तयार होतात स्टेम सेल जे आहेत ते एम्ब्रियॉनिक स्टेजला प्रेझेंट असतात. म्हणजे झायगोट जेव्हा तयार होत असतं. ठीक आहे. मदरच्या वूममध्ये तिथे स्टेम सेल्स तयार होतात. इनिशियली सगळे सिमिलर असतात. सेल्स आर सिमिलर अँड अनडिफरन्शिएटेड म्हणजे त्यांचं डिफरन्शिएशन होत नाही. वेगवेगळ्या सेल्समध्ये आधी त्याचं कन्व्हर्जन होत नाही. तर सगळ्यात पहिलं ते सगळे सिमिलर टाईपचे असतात. त्यानंतर लेटर पुढच्या स्टेजेसमध्ये हे जे सेल्स आहेत ते डिफरन्शिएट होतात आणि वेगवेगळ्या टिश्यूज आणि ऑर्गन्समध्ये डेव्हलप होतात. ठीक आहे. हे जे सेल्स आहेत ते कशात डेव्हलप होतात वेगवेगळ्या टिश्यूज आणि ऑर्गन्समध्ये. आणि त्याच्यानंतर या स्टेम सेल्समधनं स्पेशलाइज टाईपचे सेल्स तयार होतात जे पुढे जाऊन ऑर्गन्सच्या डेव्हलपमेंटसाठी रिस्पॉन्सिबल असतात. लोकेशन्स काय काय
सगळ्यात महत्त्वाचं लोकेशन म्हणजे अम्बिलिकल कॉर्ड. ठीक आहे, स्टेम सेल हे अम्बिलिकल कॉर्डमध्ये प्रेझेंट असतं. ब्लास्टोसायटल स्टेज ऑफ द एम्ब्रिओ, एम्ब्रिओच्या ब्लास्टोसिस्ट या स्टेजमध्ये प्रेझेंट असतं. नेक्स्ट इज रेड बोन मॅरो. ठीक आहे, बोन मॅरो म्हणजे आपल्या बोन्सच्या आतमध्ये जे फ्लुइड असतं, ठीक आहे, बोन्सच्या आतमध्ये, दॅट इज रेड बोन मॅरो. त्याच्यानंतर ॲडिपोज म्हणजेच फॅट टिश्यूज, या सगळ्या लोकेशन्समध्ये स्टेम सेल आपलं प्रेझेंट असतं. ठीक आहे, इम्पॉर्टन्स ऑफ स्टेम सेल, कुठे काय काय इम्पॉर्टन्स आहे? सगळ्यात पहिलं म्हणजे इट हेल्प्स इन फॉर्मेशन ऑफ न्यू टिश्यूज, नवीन टिश्यूज तयार करण्यासाठी हेल्प करतं. जे डॅमेज झालेले टिश्यूज आहेत त्यांना रिपेअर करण्यासाठी हेल्प करतं. त्याच्यानंतर वेरियस ट्रीटमेंट्समध्ये पण यूज होतं आणि रिजनरेटिव्ह मेडिसिन्समध्ये यूज होतं. जिथे सेल्सला रिजनरेट करण्याची गरज पडते अशा डिसीजेसमध्ये त्या ट्रीटमेंटसाठी यूज होतं. ठीक आहे, स्टेम सेल प्रिझर्वेशन, स्टेम सेल प्रिझर्वेशन कसं केलं जातं? तर स्टेम सेल हे कॉर्ड ब्लड म्हणजे अम्बिलिकल कॉर्ड मधल्या ब्लडमधून किंवा बोन मॅरो आणि एम्ब्रिओ या 3 स्टेजेस थ्रू आपण स्टेम सेलला कलेक्ट करू शकतो. त्याच्यानंतर त्याला स्टेराईल वायल्समध्ये, वायल्स आर ग्लासचे ट्यूब्स सारखे स्ट्रक्चर असतात, सो त्याच्यामध्ये आपण स्टेम सेल्सला स्टोअर करतो आणि त्याच्यानंतर त्याला प्रिझर्व करतो इन लिक्विड नायट्रोजन ॲट व्हेरी लो टेम्परेचर. खूप लो टेम्परेचरवरती त्याला प्रिझर्व केलं जातं आणि टेम्परेचर किती असलं पाहिजे? -135 डिग्री सेल्सिअस टू 190 डिग्री सेल्सिअस, -190 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, याच प्रोसेसला याला आपण म्हणतो स्टेम सेल बँकिंग. ठीक आहे, याआधी आपण स्पर्म बँक पण बघितलेली आणि ही कोणती आहे? स्टेम सेल बँकिंग. ठीक आहे, नेक्स्ट स्टेम सेल इन बायोटेक्नॉलॉजी. स्टेम सेल हे रिसर्च रिव्हॉल्युशनरी डेव्हलपमेंटसाठी, जसं क्लोनिंग एक खूप इम्पॉर्टंट रिव्हॉल्युशनरी डेव्हलपमेंट होती. त्याच्यानंतरची स्टेम सेल ही पण एक रिव्हॉल्युशनरी डेव्हलपमेंट आहे, कारण इट हॅज ग्रेट पोटेन्शियल, त्याच्यामध्ये खूप भयानक पोटेन्शियल आहे टू ट्रान्सफॉर्म मेडिसिनल सायन्स, मेडिकल सायन्स जे आहे याला ट्रान्सफॉर्म करण्याचं पोटेन्शियल आहे. द रिझन बिंग की इट कॅन डेव्हलप इन टू एनी टाईप ऑफ सेल, कोणत्याही टाईपच्या सेल्समध्ये ते काय होऊ शकतं? डेव्हलप होऊ शकतं. यालाच आपण म्हणतो प्युरिपोटेन्सी. ठीक आहे, काय म्हणतो याला? प्युरिपोटेन्सी. व्हॉट इज प्युरिपोटेन्सी? एखाद्या सेलची ॲबिलिटी टू कन्वर्ट इन टू डिफरंट टाईप्स ऑफ बॉडी सेल्स. टाइप्स ऑफ स्टेम सेल कोणते आहेत? पहिले एम्ब्रियॉनिक स्टेम सेल, जे एम्ब्रिओजमध्ये असतं. ठीक आहे, प्रेझेंट इन दी अर्ली एम्ब्रिओ 5 to 7 डे, 5व्या ते 7व्या दिवसाला असतं. नेक्स्ट इज फॉर्म बिफोर द सेल डिफरन्सिएशन बिगिन्स, म्हणजे प्रेग्नन्सीच्या 14 डेच्या आधी जे सेल्स असतात त्याला आपण म्हणतो एम्ब्रियॉनिक स्टेम सेल्स. कॅन फॉर्म 220 डिफरंट टाइप्स ऑफ ह्युमन बॉडी सेल्स. हा जो स्टेम सेल आहे, एम्ब्रियॉनिक स्टेम सेल, हा जवळपास 220 बॉडीचे सेल्स तयार करू शकतो. 220 टाईप, 220 टाइप ऑफ डिफरंट बॉडी सेल्स. ठीक आहे, इट कॅन बी कल्चर टू डेव्हलप इन टू टिश्यू अँड ऑर्गन्स. ठीक आहे, ह्याचं कल्चरेशन पण होऊ शकतं टू डेव्हलप इन टू टिश्यू अँड ऑर्गन. टिश्यू म्हणजे ग्रुप ऑफ सेल्स आणि ऑर्गन इज, येस, इट इज मेड अप ऑफ टिश्यूज, बरोबर, टू परफॉर्म व्हेरियस अदर फंक्शन्स. अडल्ट स्टेम सेल, अडल्ट स्टेम सेल कुठे प्रेझेंट असतं? इट इज प्रेझेंट इन दी बॉडी ऑफ अडल्ट. त्यातल्या त्यात कुठे? रेड बोन मॅरो, ॲडिपोज टिश्यू म्हणजे फॅट टिश्यूज जे असतात आपल्या बॉडीमध्ये ते, ब्लडमध्ये आणि अम्बिलिकल कॉर्ड ब्लडमध्ये. ठीक आहे, सो दीज आर इम्पॉर्टंट सोर्सेस. चलो, नेक्स्ट इज युजेस ऑफ स्टेम सेल्स. स्टेम सेल्ससाठी यूज कुठे होतात? सगळ्यात पहिलं म्हणजे रिजनरेटिव्ह थेरपी. रिजनरेटिव्ह थेरपी म्हणजे काय? द वर्ड इट सेल्फ इंडिकेट, रिजनरेट म्हणजे आपण इथे काय करतोय? तर रिप्लेस करतोय आधीच्या डॅमेज आणि खराब झालेल्या किंवा ज्या आता डेड आहेत अशा टिश्यूजला जेव्हा आपण रिप्लेस करतो त्याला म्हणतो आपण रिजनरेटिव्ह थेरपी. याच्यामध्ये कोणत्या कोणत्या ट्रीटमेंटसाठी? हाय हॅलो, खूप उशिरा केला. डायबिटीज, हार्ट डिसीजेस, अल्झायमर, पार्किन्सन्स, दीज आर इम्पॉर्टंट 4 टाइप्स ऑफ डिसीजेस ज्याच्यासाठी रिजनरेटिव्ह थेरपी करावी लागते. सो रिजनरेटिव्ह थेरपी म्हणजे काय असते? तर आधीचे जे सेल्स आहेत त्यांना आपण, जे डिस्ट्रॉइड किंवा डॅमेज्ड किंवा डेड सेल्स आहेत त्यांना रिप्लेस करतो नवीन सेल्सनी. ठीक आहे, सो कोणत्या कोणत्या डिसीजेसमध्ये? डायबिटीज, हार्ट डिसीजेस, अल्झायमर्स आणि
पार्किन्सन. नेक्स्ट इज ब्लड डिसऑर्डर. ब्लड डिसऑर्डर ट्रीटमेंटसाठी जसं की ॲनिमिया झालं, थॅलेसमिया, ल्युकेमिया, ब्लड कॅन्सर, ठीक आहे. सो ह्या सगळ्या डिसिजेसमध्ये स्टेम सेलची खूप जास्त गरज पडते. नेक्स्ट इज ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन. ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन म्हणजे काय करतो, आपल्या बॉडीमध्ये एखादा ऑर्गन डॅमेज झालेला असेल तर तो रिप्लेस करता येतो, ठीक आहे, विथ द डिफरंट ऑर्गन. दुसऱ्या माणसाच्या ऑर्गन सोबत आपला ऑर्गन रिप्लेस करता येतो. दॅट इज कॉल्ड एज ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन. जसं की किडनी आणि लिव्हर ट्रान्सप्लांट करता येतं, पण कधी कधी काय होतं, ऑर्गन ट्रान्सप्लांटेशनची जी प्रोसेस आहे ती फेल होते. देर आर व्हेरियस रिझन्स. एकतर बरेच अँटीजन्स किंवा आपले ब्लड ग्रुप आहे, या सगळ्या गोष्टी मॅच होत नाहीत, किंवा एखादा ऑर्गनच बॉडीला मॅच होत नाही. सो तेव्हा स्टेम सेलची खूप जास्त गरज पडते, जेव्हा ट्रान्सप्लांटेशन जे आहे ते फेल होतं, ठीक आहे. नेक्स्ट, ऑर्गन मे बिकम डॅमेज ड्यू टू एजिंग, ॲक्सिडेंट, इन्फेक्शन अँड डिसीज. आपल्या बॉडीमध्ये जे ऑर्गन्स आहेत ते ऑर्गन्स डॅमेज होऊ शकतात. आपण आता बघतोय ऑर्गन फेलियर अँड ट्रान्सप्लांटेशन, ठीक आहे, ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन. सो आपल्या बॉडीमध्ये एजमुळे असू दे, किंवा एखाद्या भयानक ॲक्सिडेंटमुळे किंवा इन्फेक्शनमुळे ऑर्गन्स जे आहेत ते डॅमेज होऊ शकतात. मग जर का ऑर्गन्स डॅमेज झाले तर अल्टिमेटली लाईफवरती त्याचा अफेक्ट होतो, ठीक आहे, एखाद्याचं लाईफ त्याच्यावरती अफेक्ट होऊ शकतं. सो त्याच्यासाठी ऑर्गन ट्रान्सप्लांट केले जातात टू सेव्ह अँड इम्प्रूव्ह लाईफ, ठीक आहे. इम्प्रूव्ह करण्यासाठी आणि सेव्ह करण्यासाठी एखाद्याचं आयुष्य आपण ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन करतो. पण याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे सुटेबल डोनर. सुटेबल डोनर म्हणजे एखाद्या व्यक्तीने दिलं तरच ते ऑर्गन ट्रान्सप्लांटेशनची प्रोसेस होऊ शकते. सो दीज आर इम्पॉर्टंट ऑर्गन्स: आईज, लंग्स, लिव्हर, बोन्स, स्किन, किडनी, पॅनक्रियाज, हार्ट. दीज आर इम्पॉर्टंट ऑर्गन्स जे आपण ट्रान्सप्लांट करू शकतो, ठीक आहे. सो ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन ड्युरिंग लाईफ टाईम म्हणजे जिवंत असताना कोणते कोणते ऑर्गन्स ट्रान्सप्लांट करू शकतं, असा क्वेश्चन आला होता, ठीक आहे. सो जिवंत असताना काही ऑर्गन्स डोनेट केले जाऊ शकतात, जसं की एक किडनी, ठीक आहे. आपल्याकडे 2 किडनीज असतात आणि आपण एका किडनीवरती सर्व्हाइव्ह करू शकतो. सो दॅट्स द रिझन की एक किडनी आपण डोनेट करू शकतो. दुसरं आहे स्किन. सर्टन बॉडी पार्ट मधली जी स्किन आहे, युजली स्किन ट्रान्सप्लांटेशन हे आपल्याच बॉडीचं आपल्याच बॉडीमध्ये होत असतं, दुसऱ्याच्या बॉडीचं नाही युजली केलं जात, ठीक आहे. अगेन देर आर व्हेरियस फॅक्टर्स जे अफेक्ट करतात. So, skin transplantation is again one of the important organ donation thing. Donor and recipient must match. काय काय मॅच झालं पाहिजे? सगळ्यात पहिलं म्हणजे ब्लड ग्रुप, ठीक आहे. ब्लड ग्रुप मॅच नसेल तर तिथल्या तिथे ऑर्गन फेल होतो, ठीक आहे, आणि त्या माणसाच्या जीवावरती बेततं. द सेकंड थिंग इज एज, ठीक आहे. आपण असं नाही करू शकत की अगदीच एखाद्या नवीन जन्मलेल्या बाळाची किडनी एखाद्या अडल्टला दिली आहे. इट इज नॉट पॉसिबल, राईट. सो एजमध्ये काही ना काहीतरी सिमिलॅरिटी असली पाहिजे. नेक्स्ट इज हेल्थ कंडिशन, ठीक आहे. हेल्थ कंडिशन इज अगेन इम्पॉर्टंट थिंग, ठीक आहे. जो डोनर आहे तो डोनर हेल्दी असला पाहिजे, ओके. सो दीज आर इम्पॉर्टंट. डोनर अँड रेसिपिएंट मस्ट मॅच इन. सो दीज आर 3 इम्पॉर्टंट पॉईंट्स डोनेट करण्यासाठी, ठीक आहे. नेक्स्ट इज ऑर्गन डोनेशन आफ्टर डेथ, ठीक आहे. डेथ झाल्यानंतर तुम्ही काय काय डोनेट करू शकता? हार्ट डोनेट करू शकता, लिव्हर, आईज आणि हार्ट व्हॅल्व्स. हार्टमध्ये जे व्हॅल्व्स असतात ते, हे सगळे जे आहेत हे आपण काय करू शकतो? आफ्टर डेथ डोनेट करू शकतो. मग तुम्ही म्हणाल की हार्ट कसं डोनेट करता येईल? हार्ट जे आहे ना, त्या हार्टला आर्टिफिशियली आपण जिवंत ठेवू शकतो माणूस मेल्यानंतर सुद्धा, ठीक आहे. सो दॅट इज हाऊ द हार्ट इज ट्रान्सप्लांटेड. ऑर्गन अँड बॉडी डोनेशन. सो इम्पॉर्टन्स काय आहे? ऑर्गन डोनेशन हे खूप जास्त लोकांच्या लाईव्स वाचवू शकतं. लेजिट एक माणूस जो आहे तो त्याचा एक जो माणूस मरतोय तो एक हार्ट एका माणसाला देऊ शकतो, त्याचं लिव्हर एका माणसाला देऊ शकतो, 2 डोळे देऊ शकतो, हार्टचे व्हॅल्व्स देऊ शकतो. सो एक माणूस जो आहे ना, तो जवळपास 5 ते 6 माणसांना एक नवीन आयुष्य देऊ शकतो. त्याच्यामुळे ऑर्गन डोनेशन खूप जास्त महत्त्वाचं आहे. आय डोनेशनमध्ये पण 2 माणसांना विजन मिळू शकतं. 2 पीपल, 2 ब्लाइंड पीपल जे आहेत त्यांना विजन मिळू शकतं एका माणसामुळे, ठीक आहे. त्यानंतर ऑर्गन्स जे आपण डोनेट करतो त्यांची क्वालिटी ऑफ लाईफ इन्क्रीज होते, ठीक आहे. ज्या व्यक्तीला आपण डोनेट करतो त्यांची क्वालिटी ऑफ लाईफ इन्क्रीज होते. मेडिकल एज्युकेशनला बॉडी डोनेट केली, अख्खी बॉडी. समजा बरेच जण एखाद्या वेळेस ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन तरी हो म्हणतात, पण बॉडी देणं, सॉरी,
ऑर्गन डोनेशनला तरी हो म्हणतात, पण बॉडी डोनेशन करणं कोणीच करत नाही, बरोबर. सो बॉडी डोनेट का केली पाहिजे, तर आपली बॉडी जोपर्यंत डोनेट नाही करत तोपर्यंत जे डॉक्टर्स आहेत किंवा जे स्टुडंट्स आहेत, MBBSचे स्टुडंट्स आहेत किंवा जे पुढे शिकतायत, सर्जरी शिकतायत, ते जोपर्यंत ते प्रॅक्टिस करत नाहीत एखाद्या ॲक्च्युअल बॉडीमध्ये, तोपर्यंत ते ॲक्च्युअली सर्जरी नाही करू शकणार, राईट. सो त्याच्यामुळे बॉडी डोनेशन खूप महत्त्वाचं आहे. द रिझन बिंग की मेडिकल एज्युकेशन आणि रिसर्चमध्ये खूप इम्पॅक्ट होतो ह्याचा. अवेअरनेस जे आहे ते अवेअरनेस हळूहळू वाढते. आता मी बघते बरेच जण मला असं ऐकण्यात येतं की हां, मी हा फॉर्म भरलाय की ऑर्गन डोनेशन करणार आहे. सो दिस इज व्हेरी गुड थिंग. आपली जी सोसायटी आहे ती सोसायटीची मेंटॅलिटी चेंज होतीये. त्याच्यामुळे ऑर्गन डोनेशनचे जे केसेस आहेत ते हळूहळू इन्क्रीज होत आहेत. पण तेवढा पर्सेंटेज इन्क्रीज अजूनही नाहीये. ठीक आहे. नेक्स्ट, डेव्हलपमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी इन इंडिया. इंडियामध्ये बायोटेक्नॉलॉजीचं डेव्हलपमेंट कशी झाली. सो गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने एस्टॅब्लिश केलेलं नॅशनल बायोटेक्नॉलॉजी बोर्ड कधी 1982 मध्ये. ठीक आहे. 1982 वॉज द इयर जेव्हा नॅशनल बायोटेक्नॉलॉजी बोर्ड हे काय केलं, इस्टॅब्लिश केलेलं. ठीक आहे. त्याच्यानंतर डिपार्टमेंट बनलं ह्याचं. ठीक आहे. कधी 1986 मध्ये. 82 मध्ये बोर्ड एस्टॅब्लिश झाल्यानंतर इट टूक 4 इयर्स टू बिकम अ डिपार्टमेंट. ठीक आहे. त्याच्यानंतर बरेच इन्स्टिट्यूट्सनी ह्याच्यामध्ये काम केलं DBTमध्ये, म्हणजेच डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजीमध्ये. नॅशनल सेंटर ऑफ सायन्स सेल सायन्स, नॅशनल ब्रेन रिसर्च सेंटर, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनॉलॉजी, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल अँड ॲरोमॅटिक प्लांट्स. दीज वर इम्पॉर्टंट इन्स्टिट्यूट्स जे DBTच्या अंडर वर्क करतात. ठीक आहे. हे जे इन्स्टिट्यूट्स आहेत ते रिसर्च प्रोव्हाइड करतात आणि PhD एज्युकेशन प्रोव्हाइड करतात. त्याच्यामुळे ते कंट्रीब्यूट करतात बायोटेक्नॉलॉजी डेव्हलपमेंटला आपल्या इंडियामध्ये. ठीक आहे. नेक्स्ट इज क्रॉप बायोटेक्नॉलॉजी. आता आपण ऍप्लिकेशन्स बघतोय. ठीक आहे. दीज आर ऑल ऍप्लिकेशन्स. पहिलं आहे क्रॉप बायोटेक्नॉलॉजी. फर्स्ट ऍप्लिकेशन इज क्रॉप बायोटेक्नॉलॉजी. क्रॉप बायोटेक्नॉलॉजीमध्ये आपल्याला अजून 3 पॉईंट्स बघायचे. हायब्रिड सीड्स, जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स अँड बायो फर्टिलायझर्स. ठीक आहे. तर हायब्रिड सीड्स म्हणजे काय, व्हॉट आर हायब्रिड सीड्स. हायब्रिड या शब्दाचा अर्थ असतो मिक्सचर. ठीक आहे. जेव्हा आपण दोन वेगवेगळ्या गोष्टी मिक्स करतो आणि एक नवीन गोष्ट तयार करण्याचा प्रयत्न करतो, दॅट इज कॉल्ड ॲज हायब्रिड. ठीक आहे. एक इम्पॉर्टंट एक्झाम्पल हायब्रिडचा आहे बेल पेपर. सो बेल पेपर जे आहेत ना, ते बेल पेपर ॲक्च्युली हायब्रिड आहेत बिकॉज कॅप्सिकम वॉज मेंट टू बी ग्रीन. त्याच्यानंतर कॅप्सिकम मध्ये कलर्स आले. काय काय कलर्स आहेत, येलो असतो, परत आय गेस रेड कलर असतो. सो दीज आर इम्पॉर्टंट बेल पेपरचे कलर्स. बरोबर. अजूनही बरेच रंग असतील बेल पेपर्समध्ये. त्यानंतर अजून पण काही क्रॉप्स आहेत ज्यांना आपण हायब्रिड म्हणजे छान क्वालिटी डेव्हलप व्हावी किंवा अट्रॅक्टिव्ह वाटावेत किंवा त्याच्यामधले जी मेडिसिनल प्रॉपर्टी आहे ती वाढावी, ह्याच्यासाठी हायब्रिड सीड्स तयार केले जातात. ठीक आहे. सो इट इज कंबायनिंग जीन्स. इट इज प्रोड्युस्ड बाय कंबायनिंग जीन्स ऑफ 2 डिफरंट क्रॉप्स. दोन वेगवेगळ्या क्रॉप्सचे जीन्स कंबाईन करतो आणि एक हायर यील्ड आणि बेटर क्वालिटीचा क्रॉप आपण तयार करू शकतो. नेक्स्ट इज जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप. GMC, जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप. नाउ व्हॉट इज जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप. तर आपण काय करतो ह्याच्यामध्ये, जे जीन्स आहेत, जे जीन्स त्याच्यामध्ये डिझायर्ड कॅरेक्टर्स ऍड करतो आणि त्याच्यामुळे इट प्रोव्हाइड्स रेझिस्टन्स टू डिसीज, पेस्ट अँड ड्राउट अँड द स्ट्रेस. सो दीज आर इम्पॉर्टंट 3 पॉइंट्स ज्याच्या थ्रू ते रेझिस्टन्स प्रोव्हाइड करतात. सो दॅट आपले जे क्रॉप्स आहेत ते क्रॉप्स ह्या 3 गोष्टींमुळे अफेक्ट होणार नाहीत. कोणते बाहेरचे डिसीजेस असतील किंवा पेस्ट असतील आणि ड्राउट अँड स्ट्रेस. ठीक आहे. ड्राउट अँड स्ट्रेस. नेक्स्ट इज BT कॉटन, BT ब्रिंजल. दीज आर इम्पॉर्टंट एक्झाम्पल ऑफ GMC. व्हॉट इज GMC. जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स. क्वेश्चन विचारू शकतात. सो GMC मध्ये पहिला आहे BT कॉटन, BT ब्रिंजल. BT कॉटन, BT ब्रिंजल म्हणजे काय, कॉटन आणि ब्रिंजल जसे असतात तसेच कॉटन आणि ब्रिंजल आहेत, पण फक्त त्याच्यामध्ये एक बॅक्टेरिया ऍड करतो आपण. बॅक्टेरियाचं एक जीन ऍड करतो आणि त्या बॅक्टेरियाचं नाव आहे बॅसिलस थ्रुंजेनेसिस. ठीक आहे. सो बॅसिलस थ्रुंजेनेसिसचा काय करतो आपण, छोटंसं जीन ऍड करतो आणि त्याच्यामुळे हे जे BT कॉटन आणि BT ब्रिंजल ही एक व्हरायटी जी आहे ती व्हरायटी अशी तयार होते की कोणताही एक्सटर्नल पेस्ट त्याच्यावरती जरी पडला तरी हे
बीटी कॉटन, बीटी ब्रिंजलचे जे क्रॉप्स आहेत ते त्याच्यावरती हानी होत नाही. द रिझन बिंग की इन्सेक्ट स्वतःच खाल्ल्यानंतर मरतो. ठीक आहे. इट किल्स इन्सेक्ट पेस्ट्स. ठीक आहे. त्याच्यानंतर गोल्डन राईस. गोल्डन राईसमध्ये व्हिटॅमिन ए म्हणजेच बीटा कॅरोटीन हे ऍड केलेलं, त्याच्यामुळे दिस हेल्प्स इन प्रिव्हेन्शन ऑफ व्हिटॅमिन ए डेफिशियन्सी. जिथे जिथे व्हिटॅमिन ए ची डेफिशियन्सी असते ज्या पॉप्युलेशनमध्ये तिथे गोल्डन राईस हा कल्टिवेट केला पाहिजे आणि लोकांनी खाल्लाही पाहिजे. नेक्स्ट इज हर्बिसाइड टॉलरंट प्लांट्स. हर्बिसाइड टॉलरंट प्लांट्स म्हणजे काय, तर हर्बिसाइड्सला रेझिस्टंट असणारे प्लांट्स आपण तयार करतो, सो दॅट आपले जे क्रॉप्स आहेत ते क्रॉप्स वीड्स पासून हार्म होणार नाहीत. ठीक आहे. सो वीड्स जे आहेत ते वीड्स खातात क्रॉप्सला, त्याच्यामुळे यील्ड आपोआप कमी होतं. ठीक आहे. आपल्याला जे उत्पन्न मिळणार आहे क्रॉप्सचं ते कमी होतं. त्याच्यामुळे आपण काय करतो, हर्बिसाइड टॉलरंट प्लांट्स तयार केलेत आता. ठीक आहे. नेक्स्ट इज बायो फर्टिलायझर. बायो फर्टिलायझर म्हणजे काय, फर्टिलायझर म्हणजे काय, जी काय करतं, फर्टिलिटी वाढवतं. सो बायो फर्टिलायझर्स आर नॅचरल फर्टिलायझर्स जे सॉइलची फर्टिलिटी वाढवतं आणि ह्याच्यामध्ये नायट्रोजन फिक्सेशनसाठी हेल्प करतं. अँड फॉस्फेट सॉल्युबलायझेशन, नायट्रोजन फिक्सेशन प्लस फॉस्फेट सॉल्युबलायझेशन, दीज आर टू इम्पॉर्टंट पॉइंट्स. बायो फर्टिलायझर्स जे आहेत हे दोन गोष्टी करतात. कोणते कोणते असतात, रायझोबियम, अझॅटोबॅक्टर, नॉस्टॉक, ॲनाबेना अँड अझोला. दीज आर इम्पॉर्टंट बॅक्टेरिया जे बायो फर्टिलायझर्स म्हणून ऍक्ट करतात. ठीक आहे. सो दिस इज अबाउट बायो फर्टिलायझर्स. नेक्स्ट इज ॲनिमल हजबेंड्री. ॲनिमल हजबेंड्री म्हणजे काय, ॲनिमल हजबेंड्रीमध्ये आपण काय करतो, तर अगेन जे ॲनिमल्स आहेत त्या ॲनिमल्सचं एकतर हेल्थ क्वालिटी किंवा त्यांच्यामध्ये जे डेव्हलपमेंट आहे ते डेव्हलपमेंट ह्या सगळ्या गोष्टी ॲनिमल हजबेंड्रीमध्ये येतात. सो मेथड्स दोन असतात ॲनिमल हजबेंड्रीच्या. एक आर्टिफिशियल इन्सेमिनेशन. ठीक आहे. सो आर्टिफिशियली आपण इन्सेमिनेट करतो कोणत्याही ॲनिमलला, सो दॅट एक नवीन ॲनिमल तयार होईल, किंवा एम्ब्रिओ ट्रान्सफर करतो. ठीक आहे. एकतर आर्टिफिशियल इन्सेमिनेशन किंवा एम्ब्रिओ ट्रान्सफर. त्याच्यामुळे काय होतं, मिल्क वाढतं. ठीक आहे. मीट वाढतं, वूल प्रोडक्शन वाढतं. त्याच्यानंतर एक स्ट्रॉंग आणि हाय क्वालिटीचा ॲनिमल तयार होतो ॲनिमल हजबेंड्रीमध्ये. ठीक आहे. नेक्स्ट कम्स आर ह्युमन हेल्थ. ह्युमन हेल्थमध्ये इम्पॉर्टंट टू गोष्टी आहेत. एक डायग्नोसिस, ट्रीटमेंट. ठीक आहे. एखादी गोष्ट आपल्याला झालेली आहे ती डायग्नोस करणं म्हणजेच डिटेक्ट करणं इम्पॉर्टंट आहे. बरोबर. तोपर्यंत कळणार नाही की आपल्याला एखादा डिसीज आहे किंवा एखादा डिसीज आपल्याला होतोय, त्याची जी प्रोसेस आहे ती स्टार्ट झाली आहे. ते कधी कळणार आपण, जेव्हा ते डिटेक्ट होणार. ठीक आहे. सो डायग्नोसिस जे आहे ते डायग्नोसिस कोणत्या कोणत्या, युजली डायबिटीज, हार्ट डिसीजेस, एड्स, डेंग्यू या सगळ्या इम्पॉर्टंट डिसीजेसचं डायग्नोस केलं जातं. ठीक आहे. हे एक्झाम्पल झालं फक्त. आणि ट्रीटमेंट, ट्रीटमेंट जे जे प्रॉब्लेम्स आहेत ह्या प्रॉब्लेम्सवरती आपण ट्रीटमेंट फाइंड आउट करतो. फॉर एक्झाम्पल डायबिटीज, डायबिटीजसाठी आपण यूज करतो इन्सुलिन. इन्सुलिनचं काम काय असतं, इन्सुलिन इज अ हॉर्मोन. इन्सुलिन काय, एक हॉर्मोन आहे जे काय करतं, ब्लड ग्लुकोज लेवलला कंट्रोल करतं. ठीक आहे. इट कंट्रोल्स द ब्लड ग्लुकोज लेवल. ठीक आहे. नेक्स्ट इज हार्ट डिसीजेस. हार्ट डिसीजेसमध्ये पण मेडिसिन्स यूज होतात, किंवा अदर दॅन दीज जे जे ट्रीटमेंट्स नेसेसरी असतात ते अँटीबायोटिक्स आपण तयार करतो, वॅक्सिन्स तयार करतो. सो हे सगळे काय झाले, आपले इम्पॉर्टंट ट्रीटमेंट झाले. ठीक आहे. नेक्स्ट वॅक्सिन. ह्युमन हेल्थमध्ये सगळ्यात पहिले येते वॅक्सिन. वॅक्सिन म्हणजे काय, वॅक्सिन्स दीज आर प्रोड्युस्ड फ्रॉम द पॅथोजन इटसेल्फ. ठीक आहे. सो वॅक्सिन्स जे आहेत ते वॅक्सिन्स पॅथोजनमधूनच तयार केले जातात आणि ह्याच्यामध्ये अँटीजन प्रेझेंट असतात. ठीक आहे. जे इम्युनिटी, आपली जी बॉडीची इम्युनिटी आहे, नॅचरल इम्युनिटी, त्याला डेव्हलप करण्यासाठी हेल्प करतात. मॉडर्न वॅक्सिन्स हे बायोटेक्नॉलॉजी यूज करून प्रोड्यूस केले जातात, कारण ते सेफर आहेत, मोर इफेक्टिव्ह आहेत आणि लॉंग लास्टिंग आहेत. ठीक आहे. सो बायोटेक्नॉलॉजी यूज करून का करतात, कारण सेफर, मोर इफेक्टिव्ह आणि लॉंग लास्टिंग इफेक्ट आपल्याला देतात. नेक्स्ट इज एडिबल वॅक्सिन. आता वॅक्सिन्स जे आहेत ते वॅक्सिन्स युजली, आता आपण कोरोनाची वॅक्सिन घेतली होती ती काय केलेली, इंजेक्ट केलेली. ठीक आहे. सो देअर आर असेही वॅक्सिन्स एक्झिस्ट करतात जे एडिबल असतात, आपण डिरेक्टली खाऊ शकतो, जसं की ट्रान्सजेनिक पोटॅटोज. ठीक आहे. ट्रान्सजेनिक पोटॅटोज जे आहेत हे बऱ्याच डिसीजेसच्या अगेन्स्ट इम्युनिटी आपल्यामध्ये तयार करतात. ठीक आहे. ह्याच्यासाठी काय केलं जातं, तर आयसोलेट केलं जातं ह्युमन पॅथोजनला सगळ्यात पहिलं, आणि त्याला ट्रान्सजेनिक प्लांट व्हायरसमध्ये
इनबिल्ट केलं जातं. ठीक आहे. आता हा जो आयसोलेट केलेला जीन आहे, हा इथे काय केलं आपण ट्रान्समिट केलंय. आता ह्याच्यामधनं काय होणार, हे जे ट्रान्सजेनिक प्लांट व्हायरस तयार झालेला आहे ते हळूहळू ग्रो होणार आणि त्याच्यानंतर आपण पोटॅटो लीव्हजचे पीसेस व्हायरस इन्फेक्ट द पीस ऑफ पोटॅटो लीव्स. सो पोटॅटो लीव्सला इन्फेक्ट करतं हे व्हायरस आणि त्याच्यामुळे एक अख्खं एंटायर प्लांट जे आहे त्या लीफमुळे एका लीफमुळे ते जे अख्खं एंटायर प्लांट आहे त्याच्यामध्ये ह्युमन पॅथोजनचा जीन असतो. आता ह्याच्यामुळे काय होतं, जेव्हा आपण हे रॉ पोटॅटोज खातो तेव्हा त्याच्यामुळे आपल्या बॉडीमध्ये त्या पॅथोजनची इम्युनिटी जी आहे ती डेव्हलप होते. दीज आर कॉल्ड एज एडिबल वॅक्सिन्स. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे इंटरफेरॉन. इंटरफेरॉन म्हणजे काय, इट इज द प्रोटीन यूज टू ट्रीट व्हायरल डिसीजेस. आपल्या बॉडीमध्ये जे व्हायरल डिसीजेस होतात त्यांना ट्रीट करण्यासाठी एक इम्पॉर्टंट टाईपचं प्रोटीन आहे हे, ज्याला काय म्हणतो आपण इंटरफेरॉन. प्रोड्युस्ड युझिंग ट्रान्सजेनिक बॅक्टेरिया. ट्रान्सजेनिक बॅक्टेरिया यूज करून आपण इंटरफेरॉन तयार करतो. जीन थेरपी यूज टू ट्रीट जेनेटिक डिसऑर्डर्स. जेनेटिक डिसऑर्डर्स म्हणजे काय, आपल्या जीन्समध्ये काही ना काहीतरी चेंज झाल्यामुळे, मायनर चेंज और मेजर चेंज, ज्याला आपण म्हणतो म्युटेशन, त्याच्यामुळे जे प्रॉब्लेम्स होतात, डिसऑर्डर्स होतात, ज्याला आपण म्हणतो जेनेटिक डिसऑर्डर्स, ह्याला ट्रीट करण्यासाठी आपण जीन थेरपी यूज करतो. ठीक आहे. आपण मागे पण बघितलं जीन थेरपी, जसं की फिनाइल कीटोन युरिया. ठीक आहे. फिनाइल कीटोन युरिया हे जे आहे हे आपण करेक्ट करू शकतो युझिंग अ सोमॅटिक सेल. सोमॅटिक सेल त्याच्यामध्ये इन्सर्ट करून आपण करेक्टेड जीन इन्सर्ट करू शकतो. दिस इज जीन थेरपी. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे क्लोनिंग. क्लोनिंग म्हणजे काय, आयडेंटिकल कॉपी तयार करणं. आता कार्टून्स मध्ये वगैरे तुम्ही बघितलं असेल, क्लोन्स तयार करणं म्हणजे काय, डिट्टो सेम टू सेम आयडेंटिकल कॉपीज तयार करणं ऑर्गॅनिझम्सची. सो 3 टाईपचे क्लोनिंग असतात, एक रिप्रोडक्टिव्ह क्लोनिंग, दुसरा थेरपेटिक आणि तिसरा जीन. रिप्रोडक्टिव्ह क्लोनिंग मध्ये काय करतो, नवीन ऑर्गॅनिझम तयार करतो, पण ह्याच्यामध्ये फ्युजन होतं. कोणाकोणाचं फ्युजन करतो आपण, सोमॅटिक सेलच्या न्यूक्लियसचं आणि ओवमचं. ठीक आहे. सोमॅटिक सेलचा जो न्यूक्लियस आहे त्याला आपण इनन्यूक्लिएटेड ओवम ज्याचा न्यूक्लियस नाहीये. ठीक आहे. इनन्यूक्लिएटेड ओवम, आणि ह्याच्यामध्ये आपण काय करतो, सोमॅटिक सेलचा न्यूक्लियस ऍड करतो. ठीक आहे. आता हे जे ओवम आहे, या ओवम मध्ये काय झालं, हे सोमॅटिक सेलचं न्यूक्लियस आहे. ठीक आहे. आणि ओवम. सो दिस इज हाऊ देर इज नो नीड ऑफ स्पर्म टू प्रोड्यूस न्यू ऑर्गॅनिझम. त्याच्यामुळे नवीन ऑर्गॅनिझम तयार करण्यासाठी अजून एका वेगळ्या स्पर्मची गरज नाही पडत, कारण इकडे आपण काय केलं, सोमॅटिक सेलचा न्यूक्लियस तिथे ऍड केला. ठीक आहे. नेक्स्ट इज थेरपेटिक क्लोनिंग. थेरपेटिक क्लोनिंग म्हणजे काय, स्टेम सेल्स आर प्रोड्यूस युझिंग सोमॅटिक सेल न्यूक्लियस अँड इनन्यूक्लिएटेड एग सेल. ठीक आहे. इनन्यूक्लिएटेड एग सेल पुन्हा आणि सोमॅटिक सेलचं न्यूक्लियस या दोघांचं फ्युजन करून स्टेम सेल तयार केलं जातं, आणि हे जे स्टेम सेल आहे ते पुढे जाऊन टिश्यूज आणि ऑर्गन्स तयार करतात ट्रीटमेंटसाठी. त्याच्यामुळे वेरियस डिसीजेसला फाईट करण्यासाठी हे स्टेम सेल आपण यूज करू शकतो. नेक्स्ट इज जीन क्लोनिंग. जीन क्लोनिंग म्हणजे काय, एका जीनचे मल्टिपल कॉपीज तयार करणं. ठीक आहे. सो एक प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये आपण काय करतो, जीनचे मल्टिपल कॉपीज तयार करतो. हे कशासाठी, मेडिकल रिसर्चसाठी केलं जातं. इम्पॉर्टन्स अँड इश्यूज. काय काय इम्पॉर्टंट इश्यूज आहेत, पहिलं, हेल्प्स कंट्रोल हेरिडिटरी डिसीजेस. हेरिडिटरी डिसीजेस जे आहेत ते कंट्रोल करण्यासाठी दिस कुड बी युज्ड. नेक्स्ट इज युजफुल इन मेडिकल ट्रीटमेंट्स. मेडिकल ट्रीटमेंटसाठी यूज केलं जाऊ शकतं. किंवा ह्युमन क्लोनिंग फिशेस एथिकल अँड सोशल अपोजिशन. ठीक आहे. सो ह्युमन क्लोनिंग जे आहे त्यांनी ह्युमन क्लोनिंग हे कम्प्लिटली लिगल नाही अजून तरी. ठीक आहे. एथिकल आणि सोशल अपोजिशन आहे अजूनही ह्याला, त्याच्यामुळे दीज आर इम्पॉर्टंट इश्यूज. हे इश्यू आहे. ठीक आहे. चलो नेक्स्ट इज अ क्लोन, डॉली शिप. ठीक आहे. सो दिस इज अ डॉली शिप, जिचा ॲक्युरेट क्लोन आपण तयार केला होता. कधी काय तयार केला होता, बॉर्न ऑन द 5 जुलै 1996 इन स्कॉटलँड. ठीक आहे. स्कॉटलँडमध्ये सगळ्यात पहिला लिव्हिंग क्लोन शिप जे आहे ते कधी बॉर्न झालेलं, 5 जुलै 1996. न्यूक्लियस टेकन फ्रॉम दी अडर सेल ऑफ दी फिन डॉर्सेट शिप. ठीक आहे. फिन डॉर्सेट शिप याच्यामधनं आपण काय केलेलं, ह्याचं न्यूक्लियस आपण घेतलेलं आणि त्याच्यानंतर इन्सर्ट केलेलं इनन्यूक्लिएटेड एग ऑफ स्कॉटिश शिपमध्ये इन्सर्ट केलं. त्याच्याने काय झालं, युट्रसमध्ये डेव्हलपमेंट झाली आणि त्याच्यामुळे कॅरेक्टरिस्टिक डोनरशिप तयार झाला. सो दिस इज कॉल्ड ॲज डॉली क्लोन. ठीक आहे. नेक्स्ट आर फूड
बायोटेक्नॉलॉजी. ठीक आहे. फोर्थ, फूड बायोटेक्नॉलॉजी. सो मायक्रोब्स जे आहेत ते मायक्रोब्स आपण बायोटेक्नॉलॉजी यूज करून बनवू शकतो. आणि मायक्रो ऑर्गॅनिझम्स कुठे कुठे यूज होतात? ब्रेड बनवण्यासाठी, चीज, योगर्ट, वाईन, व्हिनेगर हे आपण मागच्या चॅप्टरमध्ये बघितलं होतं. बरोबर. त्याच्यानंतर डीएनए फिंगर प्रिंटिंग. डीएनए फिंगर प्रिंटिंग टू आयडेंटिफाय क्रिमिनल्स. क्रिमिनल्सचे आयडेंटिफाय करण्यासाठी किंवा पेरेंट्सचे आयडेंटिफाय करण्यासाठी आपण डीएनए फिंगर प्रिंटिंग यूज करतो. सो डीएनए फिंगर प्रिंटिंग म्हणजे काय? प्रत्येक पर्सनमध्ये एक युनिक टाईपचा डीएनए प्रेझेंट असतो. पण हा जो डीएनए आहे तो खूप जास्त सिमिलॅरिटी दाखवतो पेरेंट्सशी. ठीक आहे. आय सेड सिमिलर, नॉट सेम. ठीक आहे. सो त्याच्यामुळे क्रिमिनलचं आयडेंटिफिकेशन होऊ शकतं, कारण बाकीच्या कोणत्याही गोष्टी चेंज होऊ शकतात, पण डीएनए फिंगर प्रिंटिंग आणि आपले जे फिंगरप्रिंट्स असतात ते चेंज नाही होऊ शकत. बरोबर. सो क्रिमिनलला डिरेक्टली आपण आयडेंटिफाय करू शकतो. आणि दुसरा आहे पॅटर्निटी टेस्ट. ठीक आहे. पेरेंट्सची आयडेंटिटी आपण करू शकतो. सेंटर ऑफ डीएनए फिंगर प्रिंटिंग अँड डायग्नॉस्टिक सेंटर ह्याच्यामध्ये हे युजली केलं जातं. नेक्स्ट इज ऑइल स्पिलेज क्लिनिंग. ठीक आहे. सो जेव्हा एक्सपोर्ट करतो आपण ऑइलला तेव्हा ऑइल स्पिल होतं. तर हे जे ऑइल स्पिल आहे ते कशामुळे करतो आपण? सेम बायोटेक्नॉलॉजी यूज करून आपण असे ऑर्गॅनिझम्स बनवतो जे काय करतात? बॅक्टेरिया बनवतो जे काय करतात? ऑइलला डायजेस्ट करतात. आणि त्याच्यामुळे जे ऑइल स्पिलेज आहे त्या ऑइल स्पिलेजमुळे ओशन्समध्ये काहीही प्रॉब्लेम होत नाही. द रिझन बिंग की बॅक्टेरिया हे त्या ऑइलला डायजेस्ट करतात आणि त्याच्यामुळे ऑइल ओशन्समध्ये राहत नाही. ठीक आहे. ही जी डिस्कव्हरी आहे ती कोणी केलेली? आनंद मोहन चक्रवर्ती. ठीक आहे. आनंद मोहन चक्रवर्ती. नेक्स्ट, ग्रीन रिव्हॉल्युशन. ग्रीन रिव्हॉल्युशन म्हणजे काय? तर क्रॉपचं जे प्रोडक्शन आहे ना ते क्रॉपचं प्रोडक्शन लिमिटेड एरियामध्ये होतं. ठीक आहे. आधी काय झालेलं? क्रॉपचं प्रोडक्शन जे आहे ते एकतर कमी यील्ड देत होतं, ॲज वेल ॲज आपल्याला त्याच्याबद्दलचं सायन्स माहिती नव्हतं. सो ग्रीन रिव्हॉल्युशन आल्यानंतर इट वॉज मेथड यूज टू इन्क्रीज क्रॉप प्रोडक्शन. क्रॉप प्रोडक्शन इन्क्रीज करण्यासाठीचे मेथड्स त्यांनी आणले फ्रॉम लिमिटेड लँड. स्पेसिफिक लिमिटेड प्लेसमधून किंवा लिमिटेड लँडमधून आपण सगळ्यात जास्त क्रॉपचं प्रोडक्शन कसं करू शकतो किंवा क्रॉपचं प्रोडक्शन इन्क्रीज कसं करू शकतो, यील्ड जे आहे ते कसं वाढवू शकतो, याच्यासाठी ग्रीन रिव्हॉल्युशन काम करतं. ठीक आहे. ड्वार्फ व्हरायटीज ऑफ व्हीट अँड राईस. व्हीट आणि राईस या दोघांच्या ड्वार्फ व्हरायटीज. ड्वार्फ तर तुम्हाला माहिती आहे, शॉर्ट. ठीक आहे. यूज ऑफ फर्टिलायझर्स यूज करणे, पेस्टिसाइड्स यूज करणे किंवा हे कसे यूज करतात ह्या सगळ्या गोष्टी शिकवणे. प्रॉपर इरिगेशन अँड वॉटर मॅनेजमेंट. इरिगेशन सिस्टीम, सो तुम्हाला माहिती आहे स्प्रिंकलिंग सिस्टीम, ड्रॉप इरिगेशन. सो ह्या सगळ्या इरिगेशन सिस्टीम, वॉटरचं मॅनेजमेंट कसं केलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी ग्रीन रिव्हॉल्युशनमध्ये इन्क्लूड होतात. इट हेल्प्स प्रिव्हेंट फूड शॉर्टेज अँड हंगर. ठीक आहे. जे फूड शॉर्टेज आहे आणि हंगर आहे आपल्या कंट्रीमध्ये ते कमी करण्यासाठी इट हॅज हेल्प्ड. मेजर कंट्रीब्युटर्स कोण होते? नॉर्मन बॉर्डलॉंग आणि MS स्वामीनाथन. दीज वर टू इम्पॉर्टंट कंट्रीब्युटर्स फॉर ग्रीन रिव्हॉल्युशन. ठीक आहे. नेक्स्ट इज व्हाईट रिव्हॉल्युशन. द नेम इट सेल्फ सजेस्ट. व्हाईट म्हणजे काय? व्हाईट रिव्हॉल्युशन म्हणजे काय असेल? तर मिल्कमध्ये. ठीक आहे. सो आपण काय करतोय याच्यामध्ये? मिल्कचं प्रोडक्शन जे आहे इंडियामध्ये ते इन्क्रीज करायचा प्रयत्न करतोय. सो मेन स्ट्रीम बिझनेस बनवतोय आपण डेअरीला. डेअरीला काय केलंय? मेन स्ट्रीम बिझनेसमध्ये आणलं. त्याच्यामुळे काय झालं? बेस्ड ऑन द कोऑपरेटिव्ह मुव्हमेंट अँड बायोटेक्नॉलॉजी आणि कोऑपरेटिव्ह मुव्हमेंट ह्या दोघांनी पण व्हाईट रिव्हॉल्युशनला पुढे आणलं, ज्याच्यामुळे सेल्फ सफिशियन्सी आली ड्यू टू मिल्क प्रोडक्शन. ठीक आहे. सेल्फ सफिशियन्सी आपण अचीव्ह केली. लीड बाय वर्गीज कुरियन. ठीक आहे. वर्गीज कुरियन. स्टार्टेड फ्रॉम आनंद गुजरात मिल्क कोऑपरेटिव्ह मुव्हमेंट. ठीक आहे. आनंद गुजरात जे आहे ते मिल्क कोऑपरेटिव्ह मुव्हमेंट होतं. तेव्हापासून व्हाईट रिव्हॉल्युशन चालू झालं आणि ह्याचं काम काय आहे? इट इम्प्रूव्ज द क्वालिटी, प्रिझर्वेशन अँड डेअरी प्रोडक्ट्स. डेअरी प्रोडक्टची क्वालिटी इम्प्रूव्ह करणे, प्रिझर्वेशन जे आहे ते त्याच्यामध्ये काम करणे आणि अल्टिमेटली जे मिल्क प्रोडक्शन आहे ते मिल्क प्रोडक्शनला मेन स्ट्रीम बिझनेसमध्ये आणणे. ठीक आहे. नेक्स्ट इज ब्ल्यू रिव्हॉल्युशन. ब्ल्यू रिव्हॉल्युशन अगेन द नेम इट सेल्फ सजेस्ट. ब्ल्यू रिव्हॉल्युशन म्हणजे काय? इट डील्स विथ द ओशन्स किंवा ॲक्वॅटिक ॲनिमल्स. ठीक आहे. ह्याच्यामध्ये काय करतो आपण? इन्क्रीज करतोय प्रोडक्शन ऑफ फिश अँड ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझम्स. जे ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझम्स आहेत किंवा फिशेस आहेत त्यांचं प्रोडक्शन जे आहे ते हळूहळू इन्क्रीज करतोय. इट इन्क्लूड्स फिशिंग, फिश, श्रिम्प्स, लॉबस्टर्स अँड ऑल ॲक्वॅटिक प्लांट्स.
या सगळ्यांचं या सगळ्या फार्मिंगचं इन्क्लूड आहे ह्याच्यामध्ये. ठीक आहे. गव्हर्नमेंट लॉन्च नील क्रांती मिशन इन 2016. 2016 मध्ये नील क्रांती मिशन गव्हर्नमेंटनी लॉन्च केलेलं. याच्यानुसार 50% to 100% सबसिडी दिली जाते फिश फार्मिंगसाठी. ठीक आहे. याचा अर्थ 50% to 100% एवढी सबसिडी म्हणजे एवढं पैसे दिले जातात लोकांना सो दॅट ते फिश फार्मिंग करावेत. ठीक आहे. इट इन्क्लुड्स मराईन अँड फ्रेश वॉटर फिशरीज, दोन्ही पण मराईन आणि फ्रेश वॉटर हे दोन्ही पण फिशरीज इन्क्लूड आहेत. फॉर एक्झाम्पल रोहू, कॅटला, श्रिम्प. ठीक आहे. या सगळ्यांचं प्रोडक्शन वाढावं म्हणून ब्ल्यू रिव्हॉल्युशन स्टार्ट केलेलं. ठीक आहे. नील क्रांती मिशन इज इम्पॉर्टंट. नील क्रांती मिशन 2016. नेक्स्ट इज फर्टिलायझर्स. फर्टिलायझर्स म्हणजे काय? विच हेल्प्स टू इन्क्रीज द फर्टिलिटी ऑफ सॉइल. आता हे जे फर्टिलायझर्स असतात ते परत दोन टाईपचे असतात. एक ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स म्हणजे मॅन्युअर. ठीक आहे. बायोगॅस मधून जे तयार केलं जातं किंवा जे युजली नॅचरल पद्धतीने आपण तयार करतो दॅट इज ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स. आणि दुसरे असतात केमिकल फर्टिलायझर्स. केमिकल फर्टिलायझर्स जे आहेत ते टेम्पररी काळासाठी फर्टिलिटी वाढवतात किंवा क्रॉपचं यील्ड वाढवतात. पण परमनंटली जर का आपण लॉंग टर्मचा विचार केला तर केमिकल फर्टिलायझर्स लॉंग टर्ममध्ये सॉइलची फर्टिलिटी कमी करतं. ठीक आहे. सो ऑर्गॅनिक मॅन्युअरनी सॉइल फर्टिलिटी वाढते आणि वॉटर होल्डिंग कपॅसिटी पण वाढते. पण एक्सेसिव्ह केमिकल फर्टिलायझर्स यूज केले तर त्याच्याने सॉइलची फर्टिलिटी काय होऊ शकते? रिड्यूस होऊ शकते विथ टाइम. ठीक आहे. लॉंग टर्म इफेक्ट आहे. सो केमिकल फर्टिलायझर्सनी काय होतं? लॉंग टर्म इफेक्टमध्ये फर्टिलिटी कमी होते. ऑर्गॅनिक फर्टिलायझर्सनी सॉइलची फर्टिलिटी पण वाढते ॲज वेल एज वॉटर होल्डिंग कपॅसिटी पण वाढते. नेक्स्ट इज इन्सेक्टिसाइड्स. इन्सेक्टिसाइड्स म्हणजे काय? इन्सेक्ट्सला मारण्यासाठी. ठीक आहे. इन्सेक्ट्स किल करतोय आपण याच्यामध्ये. इन्सेक्टिसाइड्स. विडीसाइड्स म्हणजे वीड्सला किल करण्यासाठी. सो नेमकं कशासाठी इन्सेक्ट्सला किल करतोय आपण? तर क्रॉपचं जे प्रोडक्शन आहे ते प्रोडक्शन वाढावं आणि त्यांना प्रोटेक्ट करता येईल आपल्याला ह्याच्यासाठी आपण इन्सेक्टिसाइड्स वापरतो. ठीक आहे. टू किल द पेस्ट अँड डिसीजेस. एक्झाम्पल DDT, त्याच्यानंतर मॅराथॉइन आणि क्लोरोपायरिफोस. एक्सेसिव्ह यूज कॉजेस. जर का खूप जास्त इन्सेक्टिसाइड्स यूज केले तर त्याच्यामुळे पहिलं एन्व्हायरमेंटल पोल्युशन होतं आणि दुसरं हार्मफुल इफेक्ट्स ऑन द फूड चेन. फूड चेनवरती इफेक्ट होतं. द रिझन बिंग की जर का ह्या इन्सेक्टची खूप जास्त इन्सेक्टचा नंबर खूप जास्त कमी झाला तर अल्टिमेटली फ्रॉक्सचा पण नंबर कमी होईल आणि अख्खी जी फूड चेन आहे ती फूड चेन डिस्टर्ब होऊन जाईल. ठीक आहे. नेक्स्ट इज ऑर्गॅनिक फार्मिंग. ऑर्गॅनिक फार्मिंग नॅचरल फर्टिलायझर्स यूज करून, नॅचरल पेस्टिसाइड्स यूज करून आपण ऑर्गॅनिक फार्मिंग करतो. ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये जसं केमिकल फार्मिंग सारखं एवढी जास्त यील्ड येऊ शकत नाही. पण जे क्रॉप मिळतं ते क्रॉप खूप जास्त हाय क्वालिटीचं असतं. याच्यामुळे काय होतं? इट मेंटेन्स द सॉइल फर्टिलिटी. सॉइलची फर्टिलिटी तर मेंटेन होतेच ॲज वेल एज इकोलॉजिकल बॅलन्स सुद्धा मेंटेन राहतो. सेफ आणि हेल्दी फूड तयार होतं आणि ह्याच्यामध्ये ऑर्गॅनिक प्रोडक्ट्सचं जे मार्केटमध्ये जी डिमांड आहे ती डिमांड हळूहळू वाढत चालली आहे. द रिझन बिंग की हेल्दी फूड आपल्याला खायला मिळतंय. बिकॉज त्यातल्या त्यात आपण अनहेल्दीच खातो. पण जे आपल्याकडे येतंय फळं, भाज्या, ठीक आहे, ह्या तरी ॲटलिस्ट आपण चांगल्या खाल्ल्या पाहिजेत. ह्याच्यासाठी ऑर्गॅनिक फार्मिंगचं जे डिमांड आहे ते हळूहळू वाढत चाललंय. ठीक आहे. प्रॉब्लेम्स काय आहेत? सॉइल फर्टिलिटी कमी होतीये केमिकल फार्मिंगमुळे किंवा एन्व्हायरमेंट पोल्युशनवरती अफेक्ट होत आहे किंवा हार्मफुल इफेक्ट्स आहेत ह्युमन हेल्थवरती. नेक्स्ट इज ऑइल केक अँड वर्मी कल्चर. ठीक आहे. ऑइल केक आणि वर्मी कल्चर म्हणजे काय? तर ऑइल केक काय असतं? ऑर्गॅनिक मॅन्युअर असतं जे आपण ऑइल एक्स्ट्रॅक्शन मधून मिळवतो. ठीक आहे. सो ऑइलचं एक्स्ट्रॅक्शन झाल्यानंतर जसं की आपण सनफ्लॉवर ऑइल काढतो. सो सनफ्लॉवर ऑइल जे आहे ते सीड्स मधून मिळतं आपल्याला. बरोबर. सो त्याचे सीड्स आहेत त्याचं जे रिमेनिंग पार्ट आहे त्याला आपण म्हणतो ऑइल एक्स्ट्रॅक्शन. ठीक आहे. सो सॉरी ऑइल केक. सो ते ऑइल केक सुद्धा एक ऑर्गॅनिक मॅन्युअर म्हणून काम करतं. वर्मी कल्चर. वर्मी कल्चर म्हणजे अर्थवर्म्स जे आहे ते अर्थवर्म्स कंपोस्ट तयार करतात आणि त्याला आपण म्हणतो वर्मी कंपोस्ट. ठीक आहे. याच्यामुळे काय होतं? सॉइलची फर्टिलिटी वाढत चालली आहे. चल नेक्स्ट इज एपिकल्चर. एपिकल्चर म्हणजे काय? बीज कीपिंग. बीज कीपिंग, एपिकल्चर याचाच अर्थ आपण काय करतोय? हनी बीज जे आहेत त्या हनी बीजचं प्रोडक्शन हे वाढवायचा प्रयत्न करतोय. सो हनी जे आहे ते कलेक्ट केलं जातं विदाउट हार्मिंग बीज. बीजला न हार्म करता आपण हनी बीजला कलेक्ट करतो. त्याच्यामध्ये आर्टिफिशियल
बी बॉक्स असतात. सो असा आर्टिफिशियल बी बॉक्स असतो आणि आर्टिफिशियल बी बॉक्समध्ये काय केलं जातं, डिरेक्टली हनी मागून कलेक्ट केलं जातं. ठीक आहे. इट प्रोव्हाइड्स हनी वॅक्स अँड पॉलिनेशन बेनिफिट्स. सो दीज आर इम्पॉर्टंट बेनिफिट्स जे एपिकल्चर मधून मिळतात. नेक्स्ट इज कल्टिवेशन ऑफ मेडिसिनल प्लांट्स. मेडिसिनल प्लांट्सचं कल्टिवेशन. सो इंडियामध्ये खूप सारे रिच व्हरायटीजचे मेडिसिनल प्लांट्स आपल्याकडे प्रेझेंट आहेत आयुर्वेदामुळे, बरोबर. सो हे जे मेडिसिनल प्लांट्स आहेत ते आपल्याला नॅचरली मिळतात आणि ते डिसीजेस क्युअर करण्यासाठी हेल्प करतात, बरोबर. फॉर एक्झाम्पल अडुळसा कफ ट्रीटमेंटसाठी यूज केलं जातं, किंवा तुलसी सुद्धा कफ, कोल्ड, इम्युनिटी बिल्ड करण्यासाठी. नीम स्किन डिसीजेस आणि इन्फेक्शनसाठी. ॲलोवेरा, टर्मरिक, जिंजर, अश्वगंधा, मिंट, आमला, गिलॉय, असे खूप सारे मी इथे एक 10 एक्झाम्पल्स दिलेले आहेत. सो एक्झाममध्ये विचारू शकतात एक्झाम्पल्स ऑफ मेडिसिनल प्लांट्स. सो ॲटलिस्ट याच्यामधले 10च्या 10 करून जा, तिथे गेल्यावरती 8 आठवतील. ठीक आहे. मेडिसिनल प्लांट्स आर नाव कल्टिवेटेड ड्यू टू फॉरेस्ट डेप्लिशन्स. नेक्स्ट इज फ्रूट्स. ठीक आहे. सो देर आर व्हेरियस फ्रूट्स जे सीझनल असतात, बरोबर. सीझनल फ्रूट्स असतात त्याच्यामुळे आपल्याला वर्षभर ते फ्रूट्स खायला मिळत नाही. दॅट्स द रिझन की आपण ह्या फ्रूट्सला कन्व्हर्जन ऑफ फ्रूट्स इनटू प्रोडक्ट्स, या फ्रूट्सला काय करतो, वेगवेगळ्या प्रोडक्ट्समध्ये कन्वर्ट करतो, जसं की ज्यूस, जॅम, जेली, सिरप. ठीक आहे. इट हेल्प्स इन प्रिझर्वेशन अँड स्टोरेज ऑफ फ्रूट्स. सो फ्रूट्सचं प्रिझर्वेशन करतोय आपण इथे आणि फ्रूट्सला लॉंग टर्मसाठी स्टोअर करून ठेवतो, सो दॅट आपल्याला थ्रू आउट द इयर ते कन्झ्युम करता येतील. याच्यामुळे काय होतं, स्पॉइलेज होत नाही आणि फ्रूट्सचं वेस्टेज होत नाही. ठीक आहे. सो दिस वॉज अबाउट फ्रूट प्रोसेसिंग. आजसाठी एवढंच. उद्या पुन्हा नवीन टॉपिक घेऊन भेटूयात. तोपर्यंत खूप अभ्यास करत राहा. ओके. आणि स्ट्रेस फ्री राहा, सगळ्यात महत्त्वाचं. ओके. चलो बाय.